कोल्हापुरात उद्या शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाचं उद्घाटन सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे। सध्या आपण आहोत ज्या ठिकाणी ही वाघनखं ठेवण्यात आलेली आहेत आणि याच ठिकाणी हा कार्यक्रम आहे तो पार पडणार आहे। खरं तर लंडनमधली ही वाघनखांचं प्रमुख आकर्षण आहे ते या प्रदर्शनात राहणार आहे। आणि आपण कोल्हापुरातल्या लक्ष्मीविलास पॅलेस या ठिकाणी आहोत। राजर्षी शाहू महाराजांचं हे जन्मस्थळ आहे आणि याच ठिकाणी उद्या हा कार्यक्रम आहे तो पार पडणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय सांस्कृतिक कार्य विभागामार्फत या शिवशस्त्र शौर्य गाथा या मराठाकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन जे आहे ते उद्या आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्यासह मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार उदयनराजे आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे देखील या ठिकाणी उपस्थित राहण्यास आपल्याला पाहायला मिळते। एकूणच जर पाहिलं तर खरं तर गेल्या महिन्याभरापासून ही वाघनखं इथंच आहेत आणि मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नव्हती असं सांगितलं गेलेलं होतं आणि याच ठिकाणी आता पाहिलं तर उद्याच्याला या सगळ्या प्रदर्शनाचं उद्घाटन होतं आणि यासाठी जी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे, या ठिकाणी स्टेज देखील घालण्यात आलेला आहे आणि उद्याच्याला साधारणतः 10:30 वाजण्याच्या सुमारास हा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। यासाठी खूप मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे, परिसरात CCTV कॅमेऱ्यांची नजर आहे ती असणार आहे आणि या कार्यक्रमासाठी कोल्हापूरकर नक्कीच खूप मोठ्या संख्येनं चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा देखील आयोजकांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।